गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ आय एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण डेली करंट अफेअर्स डिस्कस करत असतो। आजची तारीख आहे 27 डिसेंबर 2020। ओके, तर UPSC प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून जे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण या लेक्चर सिरीजमध्ये डिस्कस करत असतो। UPSC प्रिलिम्सच नाही तर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, त्यामध्ये MPSC असो, राज्यसेवा असो किंवा कोणतीही सरळ सेवा असो, चालू घडामोडीचा पॉईंट हा प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचा असा असतो। त्यामुळे ही लेक्चर सिरीज प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप अशी महत्त्वाची आहे। जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। यामुळे काय होईल, जे रोज नवनवीन आम्ही व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। ओके, तर बघूयात आजचा पहिला महत्त्वाचा पॉईंट काय आहे। तर पहिला पॉईंट आहे, जव्हारमध्ये 12व्या शतकातील आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा। ओके, तर सूरपाखर ते नाशिक व सूरपाखर ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावर जामसर हे महत्त्वाचे शहर असल्याचे, तसेच 6व्या ते 12व्या शतकादरम्यान या भागात आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रबळ प्रस्थ असल्याचे पुरावे पुरातत्व अभ्यासकांना मिळालेले आहेत। ओके, तर जामसर तलाव पाणथळ जागा मिळून घोषित करण्यात आली असून जैवविविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची संधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झालेली आहे। तर लक्षात घ्या, सूरपाखर ते नाशिक व सूरपाखर ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावर जामसर हे महत्त्वाचे शहर असल्याचे, तसेच 6व्या ते 12व्या शतकादरम्यान या भागात आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रबळ प्रस्थ असल्याचे पुरावे पुरातत्व अभ्यासकांना मिळालेले आहेत। तर जामसर तलाव पाणथळ जागा मिळून घोषित करण्यात आली असून जैवविविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर पर्यटन केंद्र म्हणून देखील विकसित करण्याची संधी जिल्हा प्रशासनाला आता उपलब्ध झालेली आहे। ओके, तर पुरातत्व अभ्यासक सदाशिव टेटिवलकर यांनी 1980च्या सुमारास जामसर भागास भेट दिली होती। त्यानंतर 2018 साली ठाणे जिल्हा वेटलँड समितीने सम्मेतकसह या परिसरास भेट दिली तेव्हा विखुरलेले अवशेष निदर्शनास आले। ठाणे जिल्ह्यात या जैवविविध समितीमध्ये समर्थ परब या अभ्यासकाचा देखील समावेश होता। तर जैवविविध्य आणि पुरातत्व असे दोन्ही विषय त्यांच्या अभ्यासाचे असल्याचे त्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। ओके, तर हे सर्व अवशेष मध्ययुगीन काळातील संस्कृतीचे असल्याचे अभ्यासावरून दिसून आले असून त्या काळात या भागातील आदिवासी संस्कृती प्रबळपणे अस्तित्वात असल्याचे प्रकाशझोतात आलेले आहे। आणि या संशोधनामुळे संस्कृतीमधील टप्प्यांमध्ये सलगता प्रस्थापित झाली असून संस्कृती बदलाची पुरावे देखील पुढे आलेले आहेत। ओके, तर लक्षात घ्या, पुरातत्व अभ्यासक सदाशिव टेटिवलकर यांनी 1980च्या सुमारास जामसर भागास भेट दिलेली होती। त्यानंतर 2018 साली ठाणे जिल्हा वेटलँड समितीने सम्मेतकसह या परिसरात भेट दिली तेव्हा विखुरलेले अवशेष निदर्शनास आले। ओके, तर ठाणे जिल्ह्याच्या या जैवविविध्य समितीने समर्थ परब या अभ्यासकाचा देखील यामध्ये समावेश होता। तर जैवविविध्य आणि पुरातत्व असे दोन्ही विषय त्यांच्या अभ्यासाचे असल्याचे त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। तर हे सर्व जे अवशेष आहेत ते मध्ययुगीन काळातील संस्कृतीचे असल्याचे अभ्यासावरून दिसून आलेले असून या काळात या भागात आदिवासी संस्कृती प्रबळपणे अस्तित्वात असल्याचे देखील प्रकाशझोतात आलेले आहे। आणि या संशोधनामुळे संस्कृतीमधील टप्प्यांमध्ये सलगता प्रस्थापित झाली असून संस्कृती बदलाचे पुरावे देखील पुढे आलेले आहेत। ओके, तर हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेलच। जर काही प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यानंतर आपण बघणार आहोत देवनागरीत मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ मिरजेत। तर एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असा पॉईंट आहे। तर देवनागरी लिपीमध्ये मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ आणि जगातील पहिली मुद्रित भगवद्गीता मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात समाविष्ट झालेली आहे। तर इसवी सन 1805 मध्ये छपाई झालेल्या भगवद्गीतेनंतरच देवनागरीमध्ये ग्रंथ छपाईची परंपरा सुरू झाली आणि इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात असलेल्या या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक मिरजेस भेट देत आहेत। ओके, तर
देवनागरी लिपी आपल्याला त्याबद्दल माहीत असेलच, आपण त्यामध्ये मराठी व्याकरणमध्ये देखील त्याचा अभ्यास केलेला आहे आणि इतिहासामध्ये देखील त्याचा अभ्यास केलेला आहे. तर देवनागरी लिपीमध्ये मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ आणि जगातील पहिली मुद्रित भगवत विद्या मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात समाविष्ट झालेली आहे. आणि इसवी सन 1805 मध्ये छपाई झालेल्या या भगवद्गीतेनंतर देवनागरीमध्ये ग्रंथ छपाईची परंपरेस सुरुवात झालेली आहे. ओके, तर इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात असलेल्या या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक मिरजेस भेट देत आहेत. तर कुरुक्षेत्रावर झालेल्या कौरव पांडव युद्धावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले तत्वज्ञान म्हणजेच गीता हा ग्रंथ. तर श्रीकृष्णाने गीतेतून अर्जुनाला केलेले हे उपदेश आजच्या जगालाही तेवढेच लागू आहेत असे मानले जातात. त्यामुळेच शेकडो वर्षानंतरही भगवद्गीता या ग्रंथाचा प्रभाव भारतीय समाजावर तर दिसतोच, पण या ग्रंथातील या तत्वज्ञानाचा शोध घेत अनेक परदेशी अभ्यासकही भारताकडे आकर्षित होत असतात. आणि यातील अनेक जण या महाकाव्याचा आणि त्यानिमित्ताने त्याच्या पहिल्या मुद्रित प्रतीचा शोध घेत अगदी मिरजेतही दाखल होतात. आणि आज म्हणजे 25 डिसेंबरच्या गीता जयंतीनिमित्त हा ग्रंथ पाहावयास खुला देखील ठेवलेला होता. ओके, तर 25 डिसेंबर रोजी गीता जयंती होती. तर देवनागरीमध्ये छपाई सुरू होण्यापूर्वी गीतेच्या हस्तलिखित प्रती काढण्यात येत होत्या, परंतु या पद्धतीत प्रती तयार करण्यावर मर्यादा होत्या. त्यामुळे हा ग्रंथ सामान्यांना सहज प्राप्त होत नव्हता आणि ब्रिटिशांच्या आगमनानंतर मुद्रण कलेला प्रारंभ झाला. मात्र सुरुवातीस देवनागरीतील ही छपाई रोमन लिपीमध्ये केली जात होती. ओके, तर सुरुवातीला थोडक्यात हिने येथे गीतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर कुरुक्षेत्रावर झालेल्या कौरव पांडव युद्धावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले तत्वज्ञान म्हणजे गीता हा ग्रंथ. तर श्रीकृष्णाने गीतेतून अर्जुनाला केलेले हे उपदेश आजच्या जगालाही तेवढेच लागू होतात असे मानले जाते. त्यामुळे शेकडो वर्षानंतरही भगवद्गीता या ग्रंथाचा प्रभाव भारतीय समाजावर तर दिसतोच, पण या ग्रंथातील या तत्वज्ञानाचा शोध घेत अनेक परदेशी अभ्यासक भारताकडे आकर्षित होत असतात. आणि यातील अनेक जण या महाकाव्याचा आणि त्यानिमित्ताने त्याच्या पहिल्या मुद्रित प्रतीचा देखील शोध घेत अगदी मिरजेत ही दाखल होतात. आणि आज 25 डिसेंबरच्या गीता जयंतीनिमित्त हा ग्रंथ पाहण्यास देखील खुला ठेवण्यात आलेला होता. ओके, तर देवनागरीमध्ये छपाई सुरू होण्यापूर्वी गीतेच्या हस्तलिखित प्रती काढण्यात येत होत्या, परंतु या पद्धतीत प्रती तयार करण्यावर मर्यादा होत्या. त्यामुळे हा ग्रंथ सामान्यांना सहज प्राप्त होत नव्हता. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मुद्रण कलेला प्रारंभ झाला. मात्र सुरुवातीस देवनागरीमध्ये ही छपाई रोमन लिपीमध्ये देखील केली जात होती. ओके, तर हा पॉइंट देखील तुमच्या लक्षात आला असेलच. त्यानंतर आपण बघणार आहोत भारतातील संघात खेळाडूंनुसार नियम. तर बघूया त्याच्याशी रिलेटेड माहिती. तर भारताच्या क्रिकेट संघात अद्यापही भेदभावाला स्थान आहे. त्यामुळेच प्रमुख खेळाडूंच्या सोयीनुसार नियमांत बदल केले जातात असे परखड मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त करताना कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधलेला आहे. तसेच अशा प्रकारच्या भेदभावामुळे संघ व्यवस्थापक काय दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे असा सवालही त्यांनी येथे उपस्थित केलेला आहे. ओके, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतावर दारुण पराभवाची नामुष्की ओढवली. त्यातच कोहली पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतल्याने भारताची अवस्था अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे 26 डिसेंबरपासून रंगणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पार्श्वभूमीवर गावस्कर यांनी विविध खेळाडूंसाठी लागू करण्यात आलेले विविध नियम संघासाठी कसे घातक ठरत आहेत हे एका इंग्रजी संकेतस्थळावर लिहिलेल्या स्तंभात स्पष्ट केलेले आहे. गावस्कर यांनी अनुभव फिरकीपटू रविचंद्र अश्विन आणि नुकताच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला प्रारंभ करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजन यांना कशा प्रकारे संघ व्यवस्थापनाच्या भेदभावाचा फटका बसला आहे याचा उलगडा देखील केलेला आहे. तसेच गेल्या 10 वर्षात अश्विन हा भारताला लाभलेला सर्वोत्तम फिरकीपटू आहे, परंतु स्पष्ट वक्तेपणामुळे त्याच्याकडे नेहमी कानडोळा केला जात आहे. तसेच संघाच्या बैठकीत बहुतांश खेळाडू शांत राहण्यास प्राधान्य देतात, परंतु अश्विन नेहमी रोखठोक त्याची मते मांडतो असं देखील गावस्कर यांनी बोललेलं आहे. ओके,
तर लक्षात घ्या, ही खूप महत्त्वाची अशी न्यूज आहे. भारताच्या क्रिकेट संघात अद्यापही भेदभावाला स्थान आहे, त्यामुळेच प्रमुख खेळाडूंच्या सोयीनुसार नियमांत बदल केले जातात, असे परखड मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त करताना कर्णधार विराट कोहलीवर निशाणा देखील साधलेला आहे. तसेच अशा प्रकारच्या भेदभावामुळे संघ व्यवस्थापक काय दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सवालही त्यांनी येथे उपस्थित केलेला आहे. ओके, तर हे नेमकं कुठे आणि याच्या मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे ती आपण इथे बघूयात. तर ऑस्ट्रेलिया विरोधात सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतावर दारुण पराभवाची नामुष्की ओढवली. त्यातच कोहली पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतल्यामुळे भारताची अवस्था अगदी बिकट झाली आहे. त्यामुळे 26 डिसेंबर पासून रंगणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पार्श्वभूमीवर गावस्कर यांनी विविध खेळाडूंसाठी लागू करण्यात आलेले विविध नियम संघासाठी कसे घातक ठरत आहेत हे एका इंग्रजी संकेतस्थळासाठी लिहिलेल्या स्तंभात स्पष्ट केलेले आहे. ओके, तर गावस्कर यांनी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि नुकताच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला प्रारंभ करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजन यांनी कशा प्रकारे संघ व्यवस्थापनाच्या भेदभावाचा फटका त्यांना बसलेला आहे याचा उलगडा केला. आणि गेल्या 10 वर्षात अश्विन हा भारताला लाभलेला सर्वोत्तम फिरकीपटू आहे, परंतु स्पष्ट वक्तेपणामुळे त्याच्याकडे नेहमी कानाडोळा करण्यात आला आहे. तसेच संघाच्या बैठकीत बहुतांश खेळाडू शांत राहण्यास प्रारंभ देतात, परंतु अश्विन नेहमी रोखठोक त्यांचे मत मांडतो, असे देखील गावस्कर यांनी इथे प्रखड मत व्यक्त केलेलं आहे. ओके, तर यावर आपण जास्त चर्चा नको करायला, इतकी माहिती इनफ आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व पॉईंट्स इथे बघितलेले आहेत. यामध्ये आपण बघितलं भारतीय संघात खेळाडूनुसार कसे नियम लावले जातात, त्यानंतर बघितलं देवनागरीत मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये मिरजेमध्ये आहे. त्यानंतर खूप महत्त्वाची अशी गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यानंतर जव्हारमध्ये 12व्या शतकातील आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा याची माहिती आपण या लेक्चर सिरीजमध्ये बघितलेली आहे. ओके, मी आशा करते ही जी लेक्चर सिरीज आहे ही तुम्हाला सर्वांना एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप युजफुल अशी ठरेल. जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर आमच्या YouthIAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे मेसेज करा, मी तिथे तुम्हाला अवेलेबल करून देईल. ओके, आणि लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.